एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर दिली असताना या प्रकरणात नवीन घडामोड समोर आली आहे। एकमेकांचे कट्टर वैरी असलेले बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। राणा आणि कडू यांच्यात काय चर्चा झाली हे अजूनही गुलदस्त्यात आहे। दरम्यान रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात फोनवरून संभाषण झाल्यानं अनेक चर्चांना उधाण आलंय। बच्चू कडू यांना विधान परिषदेवर पाठवण्यासाठी रवी राणा मदत करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कारण याविषयी कोणत्याही प्रकारची चर्चा माझ्या कानावरती जी आली ती मीडियामधून, प्रिंट मीडियामधून आली आणि आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियामधून आली। त्यामुळे जर बच्चू कडू येत असतील तर चांगलंच आहे, पक्ष स्ट्रेंथन करतील अशी आशा करूया। माझं एवढंच बच्चू कडू साहेबांना सांगायचं आहे, तुम्ही महाराष्ट्रात तमाम शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर जूनमध्ये कर्जमाफी होईल असं सरकारने सांगितलेलं आहे। त्यामुळे असं व्हायला नको तुम्हीच सरकारमध्ये जाऊन बसला तर उद्या लढायला आम्ही तर आहोतच, पण तुम्ही तो मुद्दा त्या ठिकाणी तुमच्या हातून जाऊ शकतो। त्यामुळे आज एखादं पद घेण्यापेक्षा रस्त्यावर उतरून लढणं हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला तरी वाटतं।